नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। श्रीकांत बंडगर यांची पंजाब कुस्ती कोचपदी शासकीय निवड। श्रीकांत बंडगर यांची पंजाब कुस्ती कोचपदी शासकीय निवड झाली आहे। त्यांच्या या उत्तुंग आणि अभिमानास्पद यशाबद्दल गोल तालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व मित्र मंडळींच्या वतीनं त्यांचा विशेष नागरिक सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभादरम्यान माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी कुस्तीपटूंच्या व्यथा मांडत खेळाडूंना शासकीय पाठबळ मिळण्याची जोरदार मागणी केली। श्रीकांत बंडगर यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। एवढंच आहे की या सोलापूर शहरात किंवा महाराष्ट्रात, राज्यात, देशात कुस्तीला जास्त प्रोत्साहन नाही आहे। कारण अलीकडं हॉकी, कबड्डी, खो खो किंवा क्रिकेट याला जास्त सरकारनं त्या ठिकाणी मानधन वगैरे देऊन त्यांना सरकारी गव्हर्नमेंट जॉब वगैरे घेत असतात। खरं तर कुस्ती हे मैदानी खेळ आहे। त्या लोकांना आपण मानधन दिलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। त्यांना जे शिकवणारे आहेत किंवा खेळाडू आहेत त्या लोकांना मदत केलं पाहिजे शासनाने। मला या निमित्तानं असं वाटतं आहे फक्त आपण निवड करून त्यांचा उपयोग नाही, त्यांना कुठंतर शासकीय नोकरी मिळायला पाहिजे आणि त्यांना दरमहा मानधन मिळायला पाहिजे। या दृष्टिकोनातून सरकारकडनं प्रयत्न होण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया। या प्रसंगी गोल तालमीचे संस्थापक अध्यक्ष योगेश सलगर, काशीनाथ स्वामी, विकास चिनकेरी, श्रीकांत कट्टीमणी, राघवेंद्र कडली, सूरज पाटील, रत्नाकर नरवडे, बाळू माने, नागेश सूळ, ओम धुळे, हिरालाल अटे, अनिरुद्ध कुंदूर, विठ्ठल यमगर, अमोल बंडगर, दिनकर बंडगर, विनायक जाधव उपस्थित होते।